श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 635. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भरतजींच्या अंतरंगाचं दर्शन करण्याचा प्रयत्न केला. मी इथं प्रयत्न केला हा शब्द मुद्दामून वापरत आहे, कारण भरतजींचं हे अंतःकरण जे एका अथांग समुद्राप्रमाणे आहे, ज्याची व्याप्ती केवळ प्रभू रामचंद्र जाणू शकतात, परंतु ते देखील शब्दांच्या आधाराने त्या गुह्यतेला व्यक्त करू शकत नाही. अशा भरतजींच्या या अंतःकरणाला माझ्यासारखा पामर किनाऱ्यापर्यंत देखील जाऊन सांगू शकत नाही. हीच आमच्या अंतःकरणाची व्यथा आहे. सज्जनो, ज्या भरतजींनी आपलं सर्वस्व प्रभू रामचंद्रांवरती समर्पित केलं होतं, तोच भाव सद्गुरू वसिष्ठांनी काल भरतजींचा थोडासा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वसिष्ठ म्हणाले, भरता, ज्ञानी मनुष्य जेव्हा आपल्या हातून सर्वस्व जाण्याची वेळ येते, तेव्हा निदान त्यातील अर्धा भाग तरी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आपण असं करूया. तुझी इच्छा आहे ना, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीताजींनी अयोध्येला परत यावं, आणि त्याच वेळेला प्रभू रामचंद्र आपल्या वचनांनी बांधलेले आहेत, तेव्हा त्यांच्या ऐवजी त्यांच्या या कर्तव्य निर्वाहनासाठी तू आणि शत्रुघ्न वनामध्ये जा आणि त्यांचा उर्वरित 14 वर्षाचा वनवास तुम्ही दोघं भावंड पूर्ण करा. भरतजींनी जेव्हा हे प्रस्ताव आपल्या गुरूंकडून ऐकला, त्यावेळेला जणू राजा दशरथ पुनर्जीवित व्हावेत किंवा प्रभू रामचंद्र पुन्हा राजगादीवरती येऊन बसावेत, अशा विलक्षण आनंदाने ते उत्साहित झाले. प्रजाजन मनामध्ये विचार करू लागले की यामध्ये कदाचित आपला थोडासा जास्तच फायदा आहे, कारण प्रभू रामचंद्र अयोध्येला परत येतील. तर मातांसाठी मात्र हे दोन्हीही विभाग समसमान असल्यामुळं कुठल्याही विभागाचा त्याग हा त्यांना दुःखदायकच होता. भरतजींनी त्वरितच या प्रस्तावाला मान्यता दिली आणि ते अत्यंत प्रेमाने म्हणाले की जर अशाने हे कार्य घडणार असेल तर हे गुरुराया, हा भरत आजन्म, केवळ 14 वर्ष नाही, आजन्म वनवास स्वीकारायला तयार आहे. भरतजींनी हे वचन उच्चारताच वसिष्ठांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं. ते अत्यंत प्रसन्न होऊन भरताकडे पाहू लागले. आपल्या या लेकराचं हे रामावरती असलेलं प्रेम पाहून गुरुरायाचं हृदय देखील द्रवून गेलं. अशा या भरताचं या एका विलक्षण संवेदनेच्या आधाराने आता वसिष्ठ कशा पद्धतीने अनुमोदन करणार आहेत आणि भरतजींच्या प्रेमामध्ये वसिष्ठांच्या बुद्धीची कशी अवस्था होणार आहे, याचं गायन गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. भरत बचन सुनी देखी स्नेहु, सभा सहित मुनि भये बिदेहु. भरत महामहिमा जलराशि, मुनिमति ठाड़ी तीर अबलासी. गाचह पार जतनु यहेरा, पावती नावन बोही तुबेरा. और करी ही को भरत बड़ाई,
सरसी सीपी की सिंधु समाई, भरतु मुनि मन भीतर भाए, सहित समाज राम पहियाए। प्रभु प्रणाम करी दीन सुआसनु, बैठे सब सुनी मुनि अनुशासनु। बोले मुनि बरु बचन विचारी, देश काल अवसर अनुहारी। सुनहु राम सर्वज्ञ सुजाना, धर्म नीति गुण ज्ञान निधाना। सबके उर अंतर बसहूँ, जानहु भाव कुभाऊ। पुरजन जननी भरत हित, होई सो कहई उपाउ सियावर। रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, इथं वसिष्ठ भरताचं हे वचन ऐकून विलक्षण आनंदित झालेले आहेत. किंबहुना भरतजींचं हे प्रेम पाहून केवळ वसिष्ठच नाही, तर संपूर्ण उपस्थित असलेली सभा विदेही होऊन गेलेली आहे. संताच्या शब्दामध्ये काय सामर्थ्य असतं याचं जणू काही आपल्याला स्पष्ट उदाहरण या संवादातून दिसतंय. बघा, संवादाची कला ही वैखरीच्या आधाराने व्यक्त होते. आपण बघतो अनेक पंडित, अनेक बुद्धिजीवी मनुष्य अनेक प्रकारचे तर्क, अनेक प्रकारे अभ्यासाची मांडणी आपल्या वैखरीच्या आधाराने इतक्या उत्तम पद्धतीने करतात की ऐकणारा मनुष्य देखील बऱ्याचदा त्याने संमोहित होतो, प्रभावित होतो. परंतु ते शब्द त्याच्या हृदयाला जाऊन भिडतील याची कुठलीही खात्री नसते. कारण मनुष्य जेव्हा संवाद करत असतो ना सज्जनो, तेव्हा ते एखाद्या आरशासारखं गणित असतं. जेव्हा मनुष्य हा बुद्धीच्या आधाराने बोलतो, वैखरीच्या आधाराने व्यक्त होतो, तेव्हा समोरच्या मनुष्याची देखील बुद्धी त्याने प्रभावित होते आणि तो देखील आपल्या या सर्व विचारांना जास्तीत जास्त बुद्धीमध्ये साठवून घेऊ शकतो. जेव्हा वक्ता हा मध्यमा पश्यंती या दृष्टीने बोलू लागतो, तेव्हा त्या वचनांच्या आधाराने दुसऱ्याच्या हृदयामध्ये संवेदना जागृत होऊ लागते. एक आर्तता असते त्या बोलण्यामध्ये. एक पोटतिडकेतून आलेला विचार हा समोरच्या मनुष्याच्या हृदयाला जाऊन भिडू लागतो. आपण अनेकदा निरूपणांमध्ये बघतो की लोक निस्तब्ध होतात त्या विचारांमध्ये, त्यांचे डोळे पाझरू लागतात. त्यांना नेमकं या सगळ्या विचार चक्रांमधून आतमध्ये काय होत आहे हे कळत नाही. हे सगळं गुरुकृपेने घडतं कारण त्या व्यक्तीची वाणी ही बुद्धीतून निर्माण होत नाही. वैखरी हे त्याच्यासाठी केवळ एक निमित्त राहतं. व्यासपीठामधून कुठला तरी हा ऊर्जेचा स्रोत जणू काही त्या देहाचं माध्यम म्हणून स्वीकार करतो आणि त्यातून तो केवळ व्यक्त होत राहतो. आणि जेव्हा साधनेच्या खोलात जात 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 गुरुकृपेच्या आधाराने जेव्हा आपल्या स्वतःच्या अहंकाराचा संपूर्ण लय वक्ता साधतो,
जेव्हा त्या वाणीला कुठल्याही प्रकारच्या अहमचा स्पर्श होत नाही. समर्थ दासबोधामध्ये देखील आपल्याला या परा पश्यंती मध्यमा वैखरीचं सूत्र समजावून सांगतात की हा तंतू असतो एक, आणि त्या तंतूला जर कुठेही बुद्धीचा, चित्ताचा, अहंकाराचा स्पर्श झाला की ती वाणी विटाळते. आणि मग ही विटाळलेली वाणी समोरच्या श्रोत्यांमध्ये तो भाव निर्माण करू शकत नाही. आरशासारखं चालणारं हे गणित आहे, ज्याच्या अंतरंगामधला संवाद हा थेट परेमधून वैखरीपर्यंत कुठल्याही प्रकारच्या अहंकाराला स्पर्श न होता व्यक्त होतो. त्याची वाणी वसिष्ठांपासून ते सामान्य अयोध्यावासियाला प्रत्येकाला विदेहीपणाचा अनुभव मिळवून देते. फार मोठं सूत्र आहे. आणि आमच्या जीवनामध्ये खरं तर या परेपासून येणाऱ्या या प्रत्येक संवेदनेला तसंच्या तसं उच्चारण्याचं आम्हाला देखील एक निमित्त होता येईल. परंतु आमच्या चित्तामध्ये असलेल्या वासना, आमचा स्वार्थ भाव, यामध्ये ही वाणी देखील वेगवेगळ्या रंगांमध्ये रंगून जाते. आणि सज्जनो, देहामधून विदेही अवस्था अनुभवण्या इतकी सामर्थ्य ती वाणी स्वतःमध्ये धारण करू शकत नाही. भरतजींनी जेव्हा या विदेही वाणीतून या आपल्या अंतरंगातला भाव व्यक्त केला, त्याच क्षणी वसिष्ठांना देखील विदेही अवस्था अनुभवायला आली. मी इथं केवळ वसिष्ठांनाच नाही, तर प्रभू रामचंद्र देखील सुंदरकांडमध्ये जेव्हा हनुमंत येऊन कह हनुमंत बिपति प्रभु सोई, जब तव सुमिरन भजन न होई, अशा पद्धतीने भगवंताला सीता माऊलीचा सर्व समाचार सांगतो. त्यावेळेला प्रभू रामचंद्र देखील एक अंतरंगामध्ये विलक्षण विदेही अवस्था अनुभवू लागतात. पुनि पुनि कपि चितव सुरत्राता, लोचन नीर पुलक अति गाता. भगवंताच्या डोळ्यामध्ये देखील अश्रू उभे राहतात, अंगावरती रोमांच उभे राहतात. पुन्हा पुन्हा तो हनुमंताच्या मुखाकडे पाहू लागतो. आणि अशा भगवंताच्या या अवस्थेमध्ये हनुमंत केवळ किती सुंदर वाक्य म्हणतो, नाथ भगती अति सुखदायनी, देहु कृपा करी अनपायनी. हे प्रभू, आपली भक्ती अत्यंत सुखदायक आहे, जी केवळ आपल्याच कृपेने मिळू शकते. अशा भक्तीचं वरदान तुम्ही मला द्या. आणि गोस्वामीजी आम्हाला इथं रहस्य समजावून सांगतात की भगवंताने तात्काळ सुनी प्रभु परम सरल कपि बानी, एव मस्तु तब कहे भवानी. भगवंत तात्काळ प्रसन्न झाले, कारण सुनी प्रभु परम सरल हा शब्द त्यामधलं रहस्य आहे. परम सरल, एक निरागस, जसे एक लहान मूल, अत्यंत निरागस बालक, नुकतंच आईच्या गर्भातून बाहेर आलेलं, ज्याच्यामध्ये ना कुठला दंभ आहे, ना कुठला अहंकार आहे, ना त्याला काही लपवायचंय, ते जसं केवळ आपल्या रडण्याच्या आधाराने आईशी संवाद करतं आणि आई देखील त्याला लगेच आपल्या हृदयाशी लावून घेते. ही ती परम सरळ वाणी आहे सज्जनो, जी आम्ही आमच्या आयुष्यामध्ये या वाढणाऱ्या वर्षांबरोबर, या मिळणाऱ्या विद्वत्तेबरोबर, या समाज व्यवस्थेमध्ये राहून घालवून बसलेलो आहोत. सर्व साधन कशासाठी? ती परम सरळ वाणी प्राप्त करण्यासाठी आहे.
आणि भरतजींचं थोर पण कशात आहे? एवढं युवराज असूनही, एवढं मोठं साम्राज्याचे धनी असूनही त्यांनी आपल्या जीवनामधलं हे निरागसपण सोडलेलं नाहीये. आणि त्यामुळे त्यांची ही काकुळती थेट वसिष्ठांसहित सर्व सभेला विदेही करून गेलेली आहे. काय आहे विदेही अवस्था? तुलसी रामायण हे केवळ काव्य नाही सज्जनो, मी अनेकदा आपणास सांगतो. छो शास्त्र सब ग्रंथ नको रस. मी तर फार लहान मनुष्य आहे, परंतु जो काही दासबोधाच्या 800 निरूपणांचा प्रवास बघितला, ज्यामध्ये समर्थांनी अगदी ठासून आपल्याला अद्वैत सांगितलेलं आहे, त्या अद्वैताचं जिवंत मला हा प्रवाह या रामचरितमानसमध्ये दिसतो. काय आहे विदेही अवस्था? आम्ही देखील हा शब्द उपासनेमध्ये अनेकदा ऐकतो. देही असोन विदेही. ही नेमकी अवस्था काय होते? गोस्वामीजी म्हणतात वसिष्ठ विदेही झालेले आहेत. म्हणजे काय? मुनिमती ठाडी तीर अबलासी. भगवद्गीता म्हणते की स्थूल देहापेक्षा सूक्ष्म त्याची इंद्रिय आहेत. इंद्रियांपेक्षा सूक्ष्म त्या इंद्रियांचा प्रेरक मन आहे. त्या मनापेक्षा अतिसूक्ष्म ही बुद्धी आहे. आणि बुद्धी ही आत्म्याशी संलग्न आहे. म्हणजे आत्मा, बुद्धी, मन, इंद्रिय, स्थूल देह, अशा पद्धतीने या सर्व चेतना शक्तीचा प्रवाह घडत असतो. म्हणजे थोडक्यात बुद्धी ही आत्म्याशी अतिसंलग्न आहे. अत्यंत सूक्ष्म असलेली ही बुद्धी, जी बुद्धी आम्हाला या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीची ओळख करून देते, त्याच्याविषयीचा आमच्या मनामध्ये एक निश्चय करून देते. ती बुद्धी आत्म्याशी इतकी संलग्न असूनही ती कधीही त्या आत्म्याला जाणू शकत नाही. याचं कारण असं आहे की बुद्धीचं तोंड मनाकडे, मनाचं तोंड इंद्रियांकडे आणि इंद्रियांचं तोंड वासनापूर्तीकडे. विदेही पण येतं म्हणजे काय होतं? वासना भोग घेण्याची इच्छा मावळते, अशी मावळते की इंद्रिय जणू काही आतमध्ये ओढली जातात. इंद्रिय आतमध्ये ओढली जातात. त्यामुळं मनाला आता प्रेरणा देण्यासाठी काही राहत नाही. मन आपलं तोंड बुद्धीकडे वळवतं. मनाने बुद्धीकडं वळसा घेताच बुद्धीची देखील ड्युटी संपते. कारण आता संकल्प विकल्पाचं शास्त्रच संपलं. कशाचा निश्चय करायचा आहे? आणि त्यामुळं बुद्धी आत्मस्वरूपाकडे तोंड करते. अशी बुद्धी जेव्हा आत्मस्वरूपाकडे वळते, त्या क्षणी अंतरंगामध्ये या विदेही स्थितीची अनुभूती निर्माण होते. सज्जनो, पाहावे आपणासी आपण. आणि बुद्धी हे पाहताच जी आजपर्यंत स्वतःला एवढी सक्षम समजत होती, बघा आजच्या या कोरोना व्हायरसच्या काळामध्ये देखील अमेरिकेसारखा प्रगतशील देश किती हतबल झालाय. त्यांच्या प्रेसिडेंटच्या वेगवेगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये आपण बघतो की ते आपली सहनशीलता, संयमशीलता आता घालवून बसू लागलेले आहेत. ज्या बुद्धीला इतके दिवस आपल्या सामर्थ्याचा आधार होता, ती बुद्धी देखील हतबल होऊन जाते. ही तर केवळ बाह्यांगाने पाहणाऱ्या दृष्टीची अशी अवस्था आहे. जेव्हा ही बुद्धी खऱ्या अर्थाने आत्मस्वरूपाकडे वळते, त्यावेळेला बुद्धीला कळतं की आपण खरंच सामर्थ्यवान नव्हतो. आपण सामर्थ्यवान असल्याचं एक ढोंग स्वतःभोवती रचत होतो. कारण त्यावेळेला बुद्धीला या आत्मस्वरूपाचं दर्शन होतं, जे आत्मस्वरूप एखाद्या अथांग समुद्रासारखं आहे. अथांग समुद्रासारखं.
व्यापक ब्रह्म एक अविनाशी. गोस्वामीजी नामवंदनेमध्ये म्हणतात, सतचेतन घन आनंद रासी. व्यापक आहे, एक संघ आहे आणि आनंद स्वरूपाच्या राशींनी ते युक्त आहे. आणि मग अशा वेळेला ही बुद्धी स्वतःचं अस्तित्व कसं जाणते? गोस्वामीजी म्हणतात, एखादी अबला असावी, स्त्री का? कारण बुद्धी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. ती बुद्धी आणि त्यावेळेला ती बुद्धी खऱ्या अर्थाने शरणागत होते. ती अबला होते. तिच्याकडे खरंच काही सामर्थ्य राहत नाही. सज्जनो, समर्थ देखील दासबोधामध्ये म्हणतात की एकदा या आपल्या स्वरूपाचं दर्शन झालं की सर्व काही थांबतं. ना कुठले ग्रंथ पाठ राहतात, ना कुठली उपासना राहते, ना कुठलं जपजाप्य राहतं. तिथं केवळ असणं ही एकच भावना राहते. हतबल झालेली असते ती. तिला स्वतःचं असं वेगळं काही करतेपणच राहत नाही. आणि ती विचार करते की या आनंद स्वरूप असलेल्या या समुद्राला पार करण्याचं साधन ते काय? परंतु तिला कुठल्याही साधनेचा आधारच मिळू शकत नाही. गोस्वामीजी म्हणतात, गाचह पार जतनु ही हेरा, पावती नाव न बोही तू बेरा. बुद्धीने स्वतःचा स्वभाव बदललेला आहे, परंतु अंतरंगामध्ये अजूनही जो एक सुप्त गुण आहे निश्चयाचा, काहीतरी करून दाखवायचा, त्या मुळापर्यंत ही बुद्धी जेव्हा आत्मस्वरूपाला सन्मुख होते तिथपर्यंत तिची हतबलता जाते. बुद्धी आपल्या अंतःकरणामध्ये जाऊन बघते की माझ्याकडे काही उपाय आहेत का? ज्या पद्धतीने एखादा मनुष्य एखाद्या समुद्रातल्या बेटावरती अडकल्यानंतर तो जसं आपल्या बुद्धीच्या आधाराने विचार करू लागतो की मी काय करू शकतो इथं वाचण्यासाठी, तशी बुद्धी देखील स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी पराकाष्ठा करते. परंतु बुद्धीला काही उपाय सुचत नाही. गतस्मृतींमध्ये जाते. काही आपल्याला संकल्प धारण करता येतील का? परंतु कुठलं हत्यारच सापडत नाही. गोस्वामीजी लिहितात, कुठलं नाव नाही, जहाज नाही, तराफा नाही, काहीच नाही. आता केवळ यामध्ये बुडून जाणं हा एकच उपाय या बुद्धीला राहतो. जेव्हा बुद्धी या आत्मस्वरूपाच्या आतमध्ये बुडू लागते, तो समर्थांचा निश्चय आहे. ती भगवद्गीतेची व्यवसायात्मिका आहे. बुद्धी संपूर्णपणे भगवंताच्या या आत्मस्वरूप दर्शनाला शरण जाते. आणि या अवस्थेमध्ये माझे महाराज आयुष्यभर गोंदोल्यामध्ये राहिले. बुद्धी प्रयत्न करते या असलेल्या अथांग आत्मस्वरूपाचा ठाव घेण्याची, त्याची लांबी, रुंदी, खोली मोजण्याची. परंतु जसं स्वरूप दर्शनामध्ये भगवंत देखील आपल्या या विश्वरूप दर्शनासाठी चक्षु हे अर्जुनाला आपल्याकडून देतो.
कारण हे चक्षु म्हणजे केवळ डोळे नव्हते, तर या डोळ्यांच्या मागे दडलेली बुद्धी ज्याचं आकलन करण्याचा प्रयत्न करत होती, ती बुद्धी या विश्वरूप दर्शनाचं आकलन या देहामध्ये असलेल्या बुद्धीच्या आधाराने करू शकत नाही. म्हणून गोस्वामीजी म्हणतात, सरसिसी पिकी सिंधू समाई. ही खोपडी ज्याच्यामध्ये या बुद्धीचं अस्तित्व आहे, ती एखाद्या शिंपल्यासारखी आहे, आणि हा शिंपला या समुद्र किनारी पडलेला आहे, एका अथांग सागराच्या भोवती. या शिंपल्याच्या आधाराने या समुद्राचं मोजमाप कसं करायचं? आणि हे सगळं घडू शकतं एका संताच्या शब्दातून, एका आर्त भावनेतून. म्हणून माऊली म्हणते इतक्या निश्चयाने की भावबळे आकळे एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. तुम्ही बुद्धी जागृत ठेवून अनेक प्रकारचे संकल्प कराल, जगामध्ये खूप प्रसिद्ध होऊन जाल, परंतु पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. तुमची बुद्धी जिवंत ठेवून प्रभावाखाली तुम्ही भगवंताला प्राप्त करू शकत नाही. या बुद्धीच्या आधाराने केलेल्या या सर्व कसरती म्हणजे या पाऱ्याचे तुकडे घेऊन खेळण्यासारखं आहे. या बुद्धीच्या आधारावरती केलेले यत्न ही एक प्रकारे मरकट लीला आहे. त्यामुळे या बुद्धीला अबला करून तिला या आत्मस्वरूपाच्या समुद्राला सन्मुख करता येणं, याचं नाव विदेहीपण आहे. आणि ते भगवंताच्या नामाने सज्जन हो प्रत्येक जीवाला प्राप्त होतं. अर्थात ही एक प्रोसेस आहे. तुम्ही आज नामस्मरण सुरू केलं आणि उद्या तुम्हाला विदेहीपण आलं असं हे शास्त्र नाही. हे जीवन अनुभवातूनच आपण घडत जातो. त्यामुळे इथं आपण चुकणार. 10 वेळेला ही बुद्धी आपल्याला फसवत राहणार. परंतु एका टप्प्यावरती जेव्हा स्वतःचीच लबाडी स्वतःला लक्षात येते, त्याच वेळेला मनुष्य बुद्धीला भगवंताच्या चरणी शरण घालू शकतो. माझ्या ब्रह्मानंदांनी एका क्षणामध्ये सांगितलं की श्री महाराज, माझी बुद्धी काढून घेतली म्हणा तर मी हे मस्तक उचलतो. आणि खरोखर बुद्धी काढून घेणं म्हणजे काय, ते श्री ब्रह्मानंद महाराजांचं आयुष्य आहे. भगवंताच्या कृपेने आम्हाला देखील अशी विदेही अवस्था या नामस्मरणातून, गुरु कृपेतून प्राप्त हो. याच जन्मी आम्हाला तो अनुभव येऊ. यापेक्षा आपण अधिक काय मागायचं त्याच्याजवळ. असो, भरतजींच्या प्रेमसागरामध्ये वसिष्ठांची बुद्धी समाजा समवेत बुडू लागलेली आहे. आणि जर इथं वसिष्ठांना ही विदेही अवस्था प्राप्त झाली तर संवाद खुंटून जाणार. संवाद घडणार कस काय? भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये देखील भगवंत प्रत्येक अध्यायाच्या शेवटी विचार करतोय की आता भरपूर सांगितलं उद्धवाला, आता आपण निजधामाकडे जावं, आता आपण निजधामाकडे जावं. 31 अध्यायाची मालिका चालली आहे. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी उद्धव मुद्दामून भगवंताला बोलतं ठेवतोय. कारण जर भगवंत बोलता राहिला नाही आणि जर तो निजधामाला गेला तर हा उद्धव तो आघात कसा सहन करू शकेल. हे प्रेम आहे सज्जनो. आणि त्यामुळे वसिष्ठांनी स्वतःला सावरलं. माझ्या या अनंत वर्षाच्या तपश्चर्येमध्ये माझ्या या बुद्धीला अशा पद्धतीने भगवत प्रेमामध्ये विसर्जित करणारा असा हा भरतासारखा संत शिरोमणी समोर आहे. परंतु मला माझं कर्तव्य निभवायचंय, त्यासाठी मला संवाद हा निश्चय केला पाहिजे. मग कोण वाचवणार या बुद्धीला? या प्रेमसागरामध्ये बुडल्यानंतर
तिला पुन्हा द्वैताने संवाद करण्याची शक्ती कशी प्रदान होणार? आणि त्यामुळे जेव्हा सर्व आधार संपतात तेव्हा केवळ एकच आधार राहतो, आणि तो म्हणजे या भगवंताचा आधार, प्रभू रामचंद्रांचा आधार. संतांनी द्वैत मागून घेतले सज्जनो. प्रत्येक संताचा अधिकार हा अद्वैताचाच होता. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, कारण आम्हाला या द्वैतामध्येच तू ठेव, जेणेकरून आम्ही तुझ्याशी संवाद करू शकतो. या प्रेमसागरामध्ये बुडाल्यानंतर या अद्वैतामध्ये जरी सर्व ब्रह्मसुख असलं तरी या इंद्रियांना तृप्त करणारी ही भक्ती ही या आनंद सागरामध्ये कशी मिळणार बरं? आणि त्यामुळं वसिष्ठ भरताला घेऊन समाजाच्या समवेत प्रभू रामचंद्रांच्या जवळ आलेले आहेत. आणि बघा, वसिष्ठांच्या वाणीमध्ये देखील काय फरक पडलेला आहे. ज्या क्षणी ते प्रभू रामचंद्रांच्या जवळ आले, प्रभू रामचंद्रांनी उठून त्यांचं स्वागत केलं. प्रभू रामचंद्रांनी त्यांना प्रणाम केला. स्वतः आसनस्थ होता होताच सर्वांना देखील आसनस्थ होण्याची विनंती केली. सर्वजण मुनींची आज्ञा घेऊन बसलेले आहेत. आणि वसिष्ठांनी आता कुठल्याही वेळेचा अपव्यय केलेला नाही, कारण की न जाणे भरतजींच्या संवादामध्ये पुन्हा एकदा आपण आपल्या स्वतःला जर हरवून बसलो तर रामासमोर हा सर्व चाललेला आर्तभाव कसा व्यक्त करायचा. त्यामुळं वसिष्ठांनी थेट मुख्य मुद्द्यालाच हात घातलेला आहे. आणि ते म्हणतायत, सुनहु राम सर्वज्ञ सुजाना, धर्म नीती गुण ज्ञान निधाना. हे सर्वज्ञ, हे सुजाण प्रभू राम, तुम्ही धर्म नीती गुण आणि ज्ञानाचे भांडार आहात. प्रभू, सबके उर अंतर बसहू, जानहू भाव कुभाऊ. आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत, परंतु आपले नेत्र तर आमच्या या हृदयामध्ये काय भाव आहे, काय कुभाव आहे, हे सर्व काही जाणतं. प्रभू, आपण आता केवळ असा उपाय सांगा की ज्यामुळं पुरजन जननी भरत हित, होई सो कहही उपायो. ही अबलापणाची अवस्था वसिष्ठांची झालेली आहे की वसिष्ठ आपल्या या सर्व बुद्धीची शक्ती गमावल्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांसमोर आर्त भावनेने म्हणतायत की रामा, ज्यामुळं अयोध्यावासी सर्व राण्या आणि भरताचं हित होईल असा उपाय तू आम्हाला सांग. अशा रीतीने वसिष्ठ प्रभू रामचंद्राशी जो संवाद करू लागलेले आहेत सज्जन हो, त्यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.